आमचा मित्र विलास पवार आज गाडी चालवत बऱ्याच दिवसानंतर ड्रायव्हिंग करतोय. पूर्वी ट्रॅक्स वगैरे चालवायचा आणि छोट्या गाड्या चालवायचो, लांब लांब घेऊन जायचा. आता ही छोटी कार घेऊन चाललोय भाट्या मारुती मंदिराच्या दर्शनासाठी मी आणि विलास. कसं वाटतंय विलास, बऱ्याच दिवसानंतर? आता मध्ये तू गाडी चालवत नव्हता. मी ड्रायव्हिंग बऱ्याच दिवसानंतर करतोय आज. आणि बाकी कोणाच्या जास्त गाड्यावर बसत नाही, पण आपल्या मित्रांनी गाडी घेतली, मन समाधान झालं म्हणून गाडीवर आज योगेशच्या गाडीवर बसत आहे. पण आमचे बालपणीचे मित्र आणि हे बघ योगेश, गाडी मी पहिले तुला पवन तुम्हाला गाडी मी शिकविली, बरोबर आहे. पण मध्ये कालावधीनुसार ड्रायव्हिंग सोडल्यामुळे आता आपली घरगुती गाडी आली, मित्रांनी गाडी घेतली, ते आनंद उत्सवामध्ये राहायला गेलं नाही. त्याला म्हटलं सरक मागे सरक, मला बसू दे गाडीवर. आणि विलास बरं वाटलं, गाडी बऱ्याच दिवसानंतर तुझ्या बाजूला बसून चालतोय. आपण बऱ्याचदा फिरलेलो आहे कॉलेजला असताना भरपूर वेळेस पण बाहेर आता गेलो. बऱ्याच दिवसानंतर आपण मोटरसायकल फिरायचो, पण असं गाडीवर हा बरं वाटलं जरा. बरं वाटलं, म्हणजे फार खूप समाधान झालं. आणि मुळात मेन म्हणजे आपल्या दोस्ताने तू पहिल्यांदा गाडी घेतली. आता घेऊ तर मी पण घेऊ शकत होतो, गाडीचं एवढं विशेष नाही राहिलं, पण मग तब्येत साथ देत नसल्यामुळे आपण बाकी गाडी काम असलं तर घेतं माणूस. तुला कामच नाही हे माझं सगळं काम टू व्हीलरवर आहे. मग गाडी काय करायची, दारापुढे उभी करू. बरोबर आहे. त्या हिशोबानं आपल्या मित्रांनी गाडी घेतली, राहायला गेलं नाही. आणि आज शनिवार आहे, सोमवार आम्ही कधी पण जेव्हा पण इकडे आलो गावाकडे, मित्र आला की भाट्या मारुती दर्शन घेण्यासाठी उत्सुकता असतो. बस खास वाटतंय मित्रा, एन्जॉय किंवा फिरत राहा माणसानं कुठे ना कुठे. गावाकडे तर फिरलंच पाहिजे, गावाकडे आल्यावर जरा बरं वाटतं. मी खास गावाकडे फिरण्यासाठीच येतो. बरोबर आहे की नाही? गावाकडे फिरण्यासाठी येतो, मन मोकळं होतं, रम्य होतं, मित्रासोबत गप्पा गोष्टी होता, चर्चा होती, आणि गावाला कधीही विसरू नये योगेश भाऊ. बरोबर आहे, बरोबर, राईट, एकदम बरोबर. भाट्या मारुतीचा हा डोंगर आहे, त्या ठिकाणी आता आपण मस्तपैकी शांतपणे बसू, दर्शन घेऊ.